च्या टप्प्यात अजित पवारांनी प्रचाराकडे पाठ फिरवले, त्यामुळे अजितदादा गेले कुठे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली। विशेष म्हणजे मुंबईतील मोदींच्या रोड शो मध्ये अजितदादांनी गैरहजेरी ही सर्वांनाच खटकली, त्यामुळे या चर्चेला आणखीनच जोर चढलाय। मात्र पुतण्याच्या गैरहजेरीवर अखेर काकांनीच खुलासा करत विरोधकांवर चांगलीच कुरघोडी केली। दादांच्या अचानक गायब होण्याच्या पॅटर्नवरचा हा खास रिपोर्ट। अखेरच्या टप्प्यात अजितदादांची प्रचाराकडे पाठ, मोदींच्या रोड शोलाही अजितदादांची दांडी, दादांची गैरहजेरी, काकांची कुरघोडी। बारामतीच्या मतदानानंतर चौथ्या टप्प्यात अजित पवारांनी शिरूर नगर आणि बीड मधल्या महायुतीच्या सभा चांगल्याच गाजवल्या। उमेदवारांपासून विरोधी आमदारांपर्यंत सर्वांना दम भरला। मात्र अखेरच्या टप्प्यात अजितदादा कुठे गायब झाले असा सर्वांनाच प्रश्न पडला। विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या मुंबईतल्या रोड शोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ उपस्थितच नव्हते, तर रोड शोच्या नियोजनासाठी शिंदे कल्याणमधील मोदींची सभा अर्ध्यावर सोडून गेले। मात्र मोदी रोड शोसाठी आल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांना खटकली ती अजित पवारांची गैरहजेरी। अजितदादा नाराज आहेत की काय अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मात्र दादांच्या दांडीवर चक्क शरद पवारांनी खुलासा करत त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार आजारी आहे सांगताय, ते बाहेर पडत नाहीये, मोदींची सभा रोड शो होतोय, तिकडेही ते जात नाहीये। राजकीय विरोधक असलेल्या काकांनी अजितदादांवर सर्वात आधी खुलासा केल्यामुळे अजित पवार गटाची चांगलीच अडचण झाली। मग नेमका अजितदादा कसे आजारी पडले याचा घटनाक्रमच त्यांनी मांडला। मात्र हे सांगताना अजित पवार गटाने विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही। शेवटची पावसाची सभा ज्या दिवशी चाकणला होती त्या सभेचा मी स्वतः साक्षीदार आहे। त्या दिवशी दादांना थोडी कणकण होती आणि तेव्हापासून त्या पावसात भिजल्यामुळे दादा आजारी पडले। आता पावसात भिजणं हे विरोधकांच्या जिवारी लागलेलं होतं, त्यामुळे विरोधकांनी तशी टीका केली असावी। महायुतीच्या प्रचारात गैरहजेरीची अजितदादांची ही पहिलीच वेळ नाही, तर धाराशिवमध्येही अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार आले नव्हते, मात्र बारामतीत ठाण मांडून होते। दिंडोरीतल्या सभेतही अजित पवारांऐवजी छगन भुजबळांची उपस्थिती होती। कल्याणच्या सभेतही अजित पवारांऐवजी सुनील तटकरेंची उपस्थिती होती। वाराणसीत मोदींनी अर्ज भरला त्यावेळी देखील अजित पवार गैरहजर होते। नाशिक जिल्ह्यातील मोदींच्या सभेतही अजित पवारांऐवजी छगन भुजबळच हजर होते। मुंबईत घाटकोपरमध्ये मोदींचा रोड शो झाला तेव्हाही दादा गैरहजर होते। दादांचा अचानक दांडी मारण्याचा इतिहास पाहिला तर जेव्हा जेव्हा अजित पवार अचानक गायब झाले तेव्हा पवारांनीच त्यांच्याबाबत पहिला खुलासा केला। आता विरोधात असले तरीही काकांनीच पुतण्याच्या गैरहजेरीवर सर्वात आधी खुलासा करून विरोधकांवर कुरघोडी केली। आता घशाच्या त्रासामुळे अजितदादा भाषण करू शकले नसले तरी शिवाजी पार्कच्या मोदींच्या सभेला निदान हजेरी तरी लावतात का, त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।